तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण गावाकडे चाललेलो आहे आणि मध्येच गाडी बंद पडलेली आहे. तर तुम्ही बघू शकता गाडी बंद पडून लय वेळ झालेला आहे. 5 ते 10 मिनटं झालेलेच आहेत. तर बस आहे आमची आणि हेच बंद पडलेली आहे. आज सकाळी काय माहिती कोणाचं तोंड बघून उठलं होतं. आणि याच चौकात बंद पडलेली आहे. हा चौक काय माहिती कोणता खडकीच्या अलीकडचा चौक आहे. अचानक बंद पडलेली गाडी आहे. या बसून जायचं आता 6 ते 7 वाजता असं वाटायला मला घरी जायला. बोलला तालुक्यामध्ये जायला 7 वाजता 7 ते 8 वाजता त्या बसने धोका दिला वाटते. तर एन्जॉय रस्त्याचं एन्जॉय बलून फायर रस्ता. थंडी भरपूर वाटत होती पण सकाळपासून थंडी तर कमी वाटते. किती वेळ लागत नाही माहिती. चक्क 5 मिनिटांनी गाडी चालू झालेली आहे आणि आता पुढचा प्रवास चालू झालेला आहे आमचा. माझा आपल्या अजून लय मोठे प्रवास आहे. पाठीमागे माहिती एक दोन झाले तरी झाला. आता 5 मिनटं झालेत. वल्लभनगरमध्ये गाडी आलेली आहे आणि वल्लभनगरमधनं 5 ते 10 मिनटं लागून परत आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. कारण आता ब्रेक लय मोठे चालू झालेले आहेत आणि गाडी पण आपल्याला साथ देईल का नाही सांगता येत नाही. सोडलेला आहे सोडलेलं आहे आणि आता आपण आलेलो आहे. आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. तर आता आमची गाडी ST डेपोत स्वारगेटच्या ST डेपोत आलेली आहे रिपेरिंग व्हायला. कारण मध्येच बंद पडली होती. पुन्हा बंद होऊ नये म्हणून डेपोमधनं 15-20 मिनटं लागणार आहेत. आता इथं बघू शकता किती मोठ्या ST आहेत आपापल्या गावाला जायसाठी. ज्या त्या गावाला जाण्यासाठी भरपूर ST आहेत. किती वेळ लागेल सांगता येत नाही. ही ST चालली सोडून. ये बाई लवकर आम्हाला पण जायचं आहे गालपरी. कोणी लाईक करा ज्यांनी प्रवास केलेला आहे STने या STने. आणि आमच्या बसमधले सगळे प्रवासी इथं आहेत. एवढे जण आहेत.
आगीपासून कसं वाचायचं ते सांगितलेलं आहे सुरक्षा रक्षक कक्ष मधल्या कर्मचाऱ्यांनी. तर आपण बघितलेलं आहे आणि 1.5 तास झाले बसची वाट बघतोय, पण बस काही यायचं नाव घेण्यात झाली. आताच मी इथं लय वेळचं झालं बसून. हेच आहे ते स्वारगेटचं एसटी स्टँड, जिथे बस लागून राहतात ज्या गावाला जायचं त्या गावाच्या. आणि या साईडला बस रिपेअरिंग व्हायला गेली, कारण खडकीच्या पुढं आल्यावर बस अचानक बंद पडली, न सांगता. सांगून तर होत नाही, पण बंद पडली, त्यामुळं अजून वेळ लागणार आहे. तर भेटूया बस चालू झाल्यावरच. 1.5 तास झाला होता. 1.5 तासानंतर बस भेटली, बस चालू झाली, रिपेअर झाली वाटतं. आता न थांबता जाऊ शकतो. आणि मला की जायला 1-1.5 तास लागेल एक्स्ट्रा. Cuando hay que te venga, solo hay nada tu lana, solo por la isla. Hay más que hacer más. I will. On rest होने का.
आत्ता जेवायला गाडी थांबलेली आहे. हे हॉटेल आहे साई सागर म्हणून. आणि पाठीमागचा व्ह्यू बघा, मस्त एक नंबर मस्त शेतीचा भाग आहे. बस आहे चालू वाली बस त्या बस आपला सोलापूर हायवे पर स्टार्ट झालेला आहे. गाडीने पळवत नाही टायर त्याला पळवतात त्याच्यानंतर पळवतात फास्ट. 4-5 वाजले असतील, 5 वाजले क्लिअर कट. 10 मिनिटं बाकी. मोकळा रस्ता आहे, मोकळा नाही गाडी आहे तिथं. आता भूमची गाडी का माहिती काय माहिती, तिथनं घरी जायचं. ही आहे ती बस बंद पडलेली, धोका दिला. गाडी बंद पडली, काय करावं. बसून बसून कंटाळा यायला लागलाय. पाठीमागून गाड्या यायला लागल्या, गाड्या अशा तशा नाही, डेंजर गाड्या नुसते 2 व्हीलर आणि 4 व्हीलर. त्यामुळे बघून आता मला नाही का 8:30 वाजता गाडी भेटली पारंड्याची. ती गाडी सोडून मी आता दुसऱ्या गाडीत बसलेलो आहे. तरी मला यायला घरी जायला वेळच लागणार आहे. 1-1.5 तास लागेल.